नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग या पार्टचा अभ्यास करणार आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर आपण 9वीला सुद्धा अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये हाऊ टू फाइंड द इन्कम टॅक्स, म्हणजे इन्कम टॅक्स आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करत होतो हे आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. आता यावर्षीची जी कन्सेप्ट आहे ती आहे जीएसटी ची कन्सेप्ट आहे. जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. याचा अर्थ काय? वस्तू व सेवा कर. आता म्हणजे नेमकं काय? जीएसटी मीन्स नेमकं काय? तर वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर म्हणजे वस्तूवर आकारलेला आणि सेवांवर आकारलेला. मग आता वस्तू म्हणजे कोणत्या आणि सेवा म्हणजे कोणत्या? तर सेवा म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची सेवा असेल, रेल्वे सेवा असेल, त्याचबरोबर तुमची हॉस्पिटलची सेवा असेल, तर ह्या सर्व्हिसेस मध्ये. आणि गुड्स मध्ये आवश्यक वस्तू असतील. तर अशा पद्धतीनं जीएसटी मध्ये आता आपण पूर्वी जर पाहिलं, जीएसटी ज्यावेळेस सुरुवात व्हायची होती किंवा चालू होणार होता जीएसटी, त्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स काय करत होतो, पे करत होतो. आणि ते टॅक्स काय होते? एक्साइज ड्युटी, त्यानंतर कस्टम ड्युटी, त्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, त्यानंतर वॅट. अशा पद्धतीचे टॅक्स आपण काय करत होतो? पे करत होतो. कधी? जीएसटी सुरुवात होण्याच्या अगोदर. आणि हे टॅक्स आपण काय करत होतो? सेपरेटली पे करत होतो. कसे? सेपरेटली पे करत. आता हे जे टॅक्सेस आहेत, हे टॅक्सेस आपल्याला सेपरेट पे करायची गरज नाही. कधीपासून? ज्यावेळेस जीएसटी सुरुवात झाली त्यावेळेस पासून आपल्याला हे जे टॅक्सेस आहेत, हे टॅक्सेस आपल्याला पे करायची गरज नाही. तर ते टॅक्सेस का पे करायची गरज नाही? तर हे जे सर्व टॅक्सेस आहेत, हे सर्व टॅक्सेस अंडर जीएसटी आलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते पे करायची गरज नाही सेपरेटली. आणि ते सेपरेटली का पे करायची गरज नाही? तर हे प्रत्येक टॅक्स जो आहे तो अंडर जीएसटी आलेला असल्यामुळे. तर जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता जीएसटी मध्ये आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बाबा जीएसटी हे नेमकं काय आहे. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचा अर्थ काय? तर वस्तू व सेवा कर. आता त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा हे जीएसटी सुरुवात झालं त्यावेळेस एक प्राईम मिनिस्टरने काय केलेलं होतं? वन नेशन वन टॅक्स, अशा पद्धतीनं एक त्यांनी काय केलं होतं? ब्रीद वाक्य त्यांनी दिलं होतं किंवा पूर्ण देशामध्ये एकच टॅक्स असावा. आणि एकच टॅक्स येण्यासाठी हे सर्व जे टॅक्सेस आहेत ते सर्व टॅक्सेस एकाच टॅक्सच्या अंडर आले पाहिजेत. म्हणून तिथे काय म्हटलेलं होतं? वन नेशन वन टॅक्स. मग त्यासाठी जीएसटीचं काय केलेलं आहे? सुरुवात झालेली आहे. जीएसटी कधीपासून सुरुवात झालेली आहे? तर जीएसटी इज इफेक्ट इन 1 जुलै 2017. तर अशा पद्धतीनं हे जीएसटी ची सुरुवात 1 जुलै 2017 पासून झालेली आहे. बघा आता इथं एक सॅम्पल दिलेलं आहे बिलचं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलात, मेडिकल मध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी गेलात, तिथं तुम्हाला एक प्रिंटेड बिल मिळत असतं. त्या प्रिंटेड बिलावर तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीनं बऱ्याचशा बाबी तुम्हाला त्या बिलावर दिसणार आहेत. मग त्या कशा पद्धतीनं असतील? तर फर्स्ट ऑफ ऑल सप्लायर. सप्लायर मीन्स जे काही वस्तू तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याचा ऍड्रेस असेल. ऍड्रेस मध्ये काय काय इन्क्लूड झालं पाहिजे? त्याचं स्टोअरचं नाव असेल, कुठं आहे, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट काय आहे, स्टेट काय आहे, सगळ्यात महत्वाचं स्टेट काय आहे ती. त्यानंतर त्याचा ईमेल आयडी नंतर मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तिथं. इनवॉइस नंबर,
इथं तुम्ही पाहिलेलं असेल. त्याचबरोबर GSTIN आणि डेट. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला नवीन दिसतात. आता नवीन दिसतात म्हणजे नेमकं बऱ्याचशा गोष्टी नवीन म्हणजे नेमकं कोणत्या, तर हे ऍड्रेस वगैरे ठीक आहे, GSTIN म्हणजे बिल क्रमांक ठीक आहे. हे नेमकं काय, GSTIN म्हणजे काय हे तुम्हाला तिथं कळणं गरजेचं आहे. तर GSTIN म्हणजे नेमकं काय, तर जीएसटीचा आयडेंटिफिकेशन नंबर. आयडेंटिफिकेशन नंबर जसं आपल्याला एक शाळेमध्ये किंवा कुठेही गेला, एखाद्या नोकरीच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड असतं, ओळखपत्र म्हणतो आपण. तसं जीएसटीचा आयडेंटिफिकेशन नंबर हा असतो, लक्षात ठेवायचा. मग याच्यामध्ये जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर मध्ये नेमकं काय असतं, तर इथं तुम्ही नीट लक्षात घ्या. जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर मध्ये काय बघा, 27ABCDE 1 2 3 4 H1Z5. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे हे 27 दिसतं. तर हे जे 27 आहे, हे 27 म्हणजे काय असतं, स्टेट कोड असतो. म्हणजे हा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे हा नेमकं कोणत्या राज्यातला आहे हे कळण्यासाठीचा हा कोड आहे. तर 27 म्हणजेच महाराष्ट्राचा स्टेट कोड काय आहे, 27 आहे. इथं दुसरा जर स्टेट कोड असेल तर राज्याचं नाव काय असणार तिथे लक्षात ठेवायचं, वेगळं असणार आहे. त्यानंतर पुढचे जे 10 डिजिट आहेत, पुढचे 10 डिजिट कोणते, ABCDE 1 2 3 4 H, हे जे 10 डिजिट आहेत हा तुमचा पॅन कार्ड नंबर असतो. म्हणजे जो GSTIN आहे याच्यामध्ये हे पहिले 10 डिजिट जे आहेत ते कशासाठीचे आहेत, पॅन कार्ड नंबरचे असणार आहेत. म्हणजे पहिला 27, त्यानंतर ABCDE 1 2 3 4 H हे कशासाठी, पॅन कार्ड नंबरसाठी. त्यानंतर एक नंबर आहे इथे काय, तर हे जे आहे ते नंबर ऑफ रेजिस्ट्रेशन साठी, नंबर ऑफ रेजिस्ट्रेशन. इथं 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, मी रेजिस्ट्रेशन किती वेळा केलेलं आहे त्यासाठी 1 हा नंबर असेल. त्यानंतर झेड जो आहे तो आहे बाय डिफॉल्ट. डिफॉल्ट मीन्स प्रत्येक आयडी मध्ये झेड हा असणार, प्रत्येक आयडी मध्ये झेड हा असणारच. आणि हा जो 5 आहे हा चेक सम डिजिट आहे. चेक सम डिजिट मीन्स चेक द व्हॅलिडेशन ऑफ द आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे हा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो व्हॅलिड आहे का नाही हे चेक करण्यासाठी हा नंबर आहे. आणि इथं फक्त डिजिटच असेल असं नाही, अल्फाबेट सुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, 5 घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला जीएसटीचं जे काही इनवॉइस आहे ह्या जीएसटीच्या इनवॉइस मध्ये तुम्हाला सुरुवातीला इन्फॉर्मेशन तिथं काय होणार आहे दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर तुम्हाला लक्षात येईल पुढं काय, इनवॉइस मध्ये बिलचा जो फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने असतो ते सुद्धा तुम्हाला समजणं तितकंच गरजेचं आहे. ते जर पाहिलं तर सिरियल नंबर आहे, HSN कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेट इन रुपीज, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST, टोटल. तर इथं जर पाहिलं तर ते कोड दिलेले आहेत. तर या कोडचा यूज काय, हे कोड कशासाठी, तर हे कोड कशासाठी, तर एका प्रोव्हायडरनं काय केलेलं असतं, वस्तू ओळखता यावी याच्यासाठी काय केलेलं असतं, कोड दिलेले असतात. या कोड फक्त इथं टाकायचा, नाव आपोआप येणार तुम्हाला. आणि या कोडचा अर्थ काय, HSN कोड म्हणजेच हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. तर या सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचरच्या आधारे तुम्ही ती वस्तू नेमकं कोणती आहे हे ओळखू शकतो. आता इथं जर पाहिलं तर पहिली वस्तू काय आहे पहा, पेढी. पेढी या वस्तूमध्ये त्याची रेट दिलेला आहे. रेट किती आहे, 400 रुपीज पर kg. मग याच्यामध्ये
400 रुपीज पर केजी. मग किती घेतलं इथं 500 ग्रॅम्स म्हणजे अर्धा किलो आहे. तर 400 रुपयाचा अर्धा किलो काय होईल 200. इथं जर पाहिलं तर त्याच्यावरचा सीजीएसटी, सीजीएसटीचा रेट किती आहे 2.5% आणि एसजीएसटीचा रेट कुठं आहे 2.5%. आता हे नेमकं कुठलं घेतलेलं आहे तर हे 2.5 म्हणजे जी टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणजे जे आपण त्या दुकानदाराला पैसे काय करणार आहे देणार आहे त्याच्यावरचा हा टॅक्स असेल. मग 200 रुपयाचं 2.5% फाइंड आउट करायचं, ते किती येतं 5 रुपीज येतं. त्यानंतर परत 2.5, आता हे 2.5 आणि हे 2.5 सेम असतं. याचाच अर्थ इथं तुम्हाला काय लक्षात येणार आहे तर सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचा रेट कसा असणार आहे सेम असणार आहे. रेट कसा असणार आहे सेम असणार आहे. म्हणजेच काय सांगता येतं रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. तर रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटीचा रेट कसा असतो समान असतो. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला तितकंच कळणं गरजेचं आहे. सीजीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्र शासनाला जो आपण टॅक्स प्रोव्हाइड म्हणजे पे करणार आहे त्यालाच सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणायचं. एसजीएसटी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. एसजीएसटी म्हणजे काय तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हे दोन भाग झाले. त्याचबरोबर यूटीजीएसटी हा एक भाग आहे, तो येणार आहे पुढं. यूटीजीएसटी, यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे काय तर संघराज्यशास्त्र म्हणजे केंद्रशासित प्रदेश जे आहे त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जो आपण टॅक्स काय करणार आहेत भरणार आहेत त्यालाच यूटीजीएसटी म्हणायचं. आणि आयजीएसटी, आयजीएसटी मीन्स इंटर जीएसटी, इंटरस्टेट जीएसटी. इंटरस्टेट म्हणजे राज्यामध्ये जेव्हा एखादा व्यवहार होतो तेव्हा तो व्यवहार करण्यासाठी जो पे केलेला जीएसटी असतो त्याला काय म्हणायचं इंटर जीएसटी असं म्हणायचं. म्हणजे जिथं तुम्हाला काय लक्षात येतं की सीजीएसटी आणि एसजीएसटी हे सेमच असतं. आणि जीएसटी म्हणजे काय हे टोटल आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतं. तर सीजीएसटीचा जो रेट आहे आणि एसजीएसटीचा रेट आहे ह्या दोघा जणांचं ऍडिशन इथं आपण घेतलेलं आहे टॅक्सेबल अमाऊंटचं. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात येतं तर इथं जर पाहिलं तर टॅक्सेबल अमाऊंट 200 रुपये आहे. इथं हे 2.5% म्हणजे 5 रुपीज आणि 5 रुपीज आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल केलेली दिसते. हे 5 + 5 10 + 200. म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादी अमाऊंट पे करणार आहे तर ती पे कशी करायची त्यालाच आपण टोटल व्हॅल्यू असं म्हणूयात. काय म्हणूयात टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला जर एक तयार करायचा झाला एक्झाम्पल साठी टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस सीजीएसटी अमाऊंट ऑफ सीजीएसटी प्लस अमाऊंट ऑफ एसजीएसटी. तर हे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो टोटल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथं एक फॉर्म्युला तुम्हाला इथं काय झालेला आहे मिळालेला आहे. आता इथं सेम त्याच पद्धतीनं चॉकलेट आहे, चॉकलेटचा रेट आहे 80 रुपये, एक बार आहे 80 रुपयाला. त्याच्यावर 14% सीजीएसटी आणि 14% एसजीएसटी. याचाच अर्थ इथं जर आपण फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर टोटल जीएसटी किती असेल तर हे 14% प्लस 14% इज इक्वल टू 28% जीएसटी असेल. मग 28%चं निम्म जर केलं आपण तर काय मिळतं सीजीएसटी आणि एसजीएसटी. म्हणजेच आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला मिळेल रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी. म्हणजेच अमाऊंट जरी काढायची झाली अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ
CGST प्लस अमाऊंट ऑफ SGST. तर हे अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय, फाइंड आउट करू शकतोय. रेट काढायचा असेल तरी इथं फक्त अमाऊंटच्या ऐवजी रेट म्हणायचं. तर हे अशा पद्धतीने आपण इथं काय केलं, त्याचा अमाऊंट काढून घेतला आणि 102.40. त्याच पद्धतीने आईस्क्रीमचं असेल, त्याच पद्धतीने ब्रेड. आता ब्रेडवर बघा 35 रुपयाला एक पॅक आहे, पण त्याच्यावर GST 0% आहे. म्हणजेच ही काय आहे, जीवनावश्यक वस्तू आहे. जीवनावश्यक वस्तूवर कसल्याही प्रकारचा टॅक्स नसतोय. म्हणजे गरजेच्या वस्तू आहेत ह्या, त्याच्यावर कसलाही टॅक्स नसतो, म्हणून इथे किती आहे, 0% आहे. सिमिलरली बटर असेल, बटरवर 500 रुपये पर केजी रेट आहे, त्याच्यातला 250 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजेच 125 असेल. आणि ही टोटल टॅक्सेबल अमाऊंट आपण ऍडिशन करून काढायची आहे. त्याचबरोबर मिळालेला GST तुम्ही ऍडिशन करून काढायचा आहे. आणि हे सगळ्यांची ऍडिशन एका ठिकाणी मांडायची, त्यालाच आपण ग्रँड टोटल म्हणतो. म्हणजेच टोटल अमाऊंट ह्या जेवढ्या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत, त्या खरेदी केलेल्या वस्तूमध्ये टोटल किती पे करावे लागेल, तर 723.40 रुपीज. तर हे अशा पद्धतीने इनव्हॉइस तुम्ही कलेक्ट करू शकतात आणि त्या इनव्हॉइस वरून CGSTचा रेट, SGSTचा रेट तुम्ही काय करू शकताय, ठरवू शकताय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे GSTIN. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की GSTIN मध्ये किती डिजिट असतात, तर किती डिजिट असतात, 15 अल्फा न्यूमरल्स असतात. किती, 15 अल्फा न्यूमरल्स. म्हणजे देअर आर 15 अल्फा न्यूमरल्स इन GSTIN. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही सॅम्पल पाहिलेला आहे आणि या सॅम्पल मध्ये काय काय आहे हे तुम्ही स्वतः एखाद्या दुकानामध्ये जाऊन, मेडिकलमध्ये जाऊन हे अशा पद्धतीचे कलेक्शन करू शकताय सॅम्पलचे. आणि तुम्ही पाहू शकताय की नेमकं तिथं कशा पद्धतीनं HSN कोडचा यूज केलेला आहे, प्रोडक्टचं नाव कसं आहे, काय आहे, या पद्धतीनं हे सॅम्पल आहे. तर असंच एक आणखीन एक आपल्याला सॅम्पल दिलेलं आहे, ते काय करूयात आपण पाहूयात. बघा, मग सारखंच एक हे टॅक्स इनव्हॉइस आहे, फक्त हे जे टॅक्स इनव्हॉइस होतं ते गुड साठीच होतं, हे जे आहे ते सर्व्हिसेस साठीच. तर इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत की बाबा CGST आणि SGSTचा रेट कसा असतो, सेम असतो. कारण ते कशामुळे असतं, तर GSTच्या निम्म असतं. तर इथं SCSC हा एक दिलेला आहे. जसं पाठीमागच्या जे काय आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये पाठीमागचं जे सॅम्पल पाहिलेलं होतं एक आपण बिलचं, तर तिथं HSN कोड होता. तर हा HSN कोड आणि ह्या SCSC कोड मध्ये फरक काय, तर HSN कोड हा गुड्स साठी असतो. HSN कोड हा कशासाठी असतो, गुड्स साठी असतो. आणि SCSC कोड जो आहे तो कशासाठी असतो, सर्व्हिसेस साठी. तर ही हॉटेल सर्व्हिस आहे, हॉटेल सर्व्हिस मध्ये तुम्हाला मिळणार. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर जसं HSN कोड होते तसं SCSC कोड असणार आहे. ते काय केलेलं असतं, सर्व्हिसेस साठी त्यांनी ठेवलेले असतं. आता इथं बघा 20 रुपये एक कॉफीसाठी आहे. एक कॉफीसाठी 20 रुपये म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती झाली, 20 रुपये झाली. त्याचा रेट आहे 2.5%. मग इथे टॅक्स काढायचा, कसा काढायचा, तर 2% ऑफ 20. मग काय होईल, 20 into 2.5% म्हणजेच डिवाइड बाय 100. इथं काय येणार आहे, 21 जा 20, 25 जा 0.5 रुपये असेल. 0.5 रुपये म्हणजे टॅक्स किती असेल, 0.5. जसं CGST असेल तसंच SGST असेल 0.5 रुपये. तर पुढे जर पाहिलं तर 10 रुपीज आहे. 10 रुपीजचं 2.5%, कारण इकडं SGST सुद्धा 2.5% आहे. 2.5% आहे म्हटल्यानंतर त्याचं किती येणार आहे, 0.25. सिमिलरली इथं सुद्धा किती येणार आहे, 0.25. सिमिलरली हे 60 रुपये पर याच्यासाठी आहे. म्हणजे किती आहे, आता क्वांटिटी 2 आहे, 2 म्हणलं किती किती येणार आहे, 120. 120 म्हटल्यानंतर 120चं 2.5% किती येणार आहे पहा, काढून घ्यायचं. 120 2.5% अपॉन 100. जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, 300 येतं डिवाइडेड बाय 100. म्हणजेच 3 रुपीज काय असेल, 2.5% असेल, म्हणजे 3.00. आणि इथं
2.5% असेल, कारण रेट ऑफ GST जो असेल तो CGST असेल. म्हणून इथं काय करायचं, हे 3 रुपये. इथं टोटल ऍडिशन करून घ्यायचे. आता ऍडिशन केल्यावर इथं काय होतं पहा, याची ऍडिशन जर केली तर किती येते, तर 150 येते. टॅक्सेबल अमाऊंट टोटल 150 आणि त्याच्यावर CGST किती असेल 3.75 आणि SGST किती असेल 3.75 आणि पुढं आपल्याला ग्रँड टोटल करायचे. ग्रँड टोटल म्हणजे काय असेल, तर 150.00 आणि 3.75 3.75 त्याची जर ऍडिशन केली तर किती येते 157.50. ही झाली त्याची ग्रँड टोटल. तर हे अशा पद्धतीनं सर्व्हिस प्रोव्हायडरचं काय असतं, तुमचं GSTचं सॅम्पल असतं. तर याच्यामध्ये SAC म्हणजे काय, तर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड. तर हे सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणजे सर्व्हिसेससाठी असतं आणि HSA म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, म्हणजेच त्यासाठी असतं हे, तर गुड्ससाठी असतं. तर आता गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये तर बरेचसे तुम्हाला पेज नंबर 84 83 वर तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर ती तुम्ही काय करू शकता, बुकमध्ये सुद्धा पाहू शकता. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत पेज नंबर 84 आणि 85 वर. तर त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं ते असेल. आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा भाग हे लक्षात आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत जे काही पाहिलेलं आहे त्याच्यावर आधारित काय फॉर्म्युले तयार होतात, ते फॉर्म्युले आपण काय करूया, पाहूया. बघा, सर्व्हिसेस मध्ये आपण बऱ्याचशा सर्व्हिसेस पाहतो. तर त्याच्यामध्ये काही अशा सर्व्हिसेस आहेत की त्या GST मधून वगळलेल्या आहेत. मग ते कोणत्या असतील, पेट्रोल सर्व्हिस असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या GST मधून वगळलेल्या आहेत. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटीवर GST नसतो. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की रेट ऑफ GST, जे रेट ऑफ GST आहे ते GST चे जे रेट आहे ते कॉन्स्टंट असतात का, तर रेट ऑफ GST हे कॉन्स्टंट नसतात. तुम्ही जर तुमच्या बुक्स मध्ये जर पाहिलं तर ते जे रेट्स आहेत ते रेट्स कधीचे आहेत, ज्यावेळेस बुक्स काय केलेलं होतं, तयार होत होतं, म्हणजे 2017 साली ते बुक तयार झालेलं आहे, 17-18 साली. तर तेव्हाचे ते रेट आहेत आणि प्रत्येक वस्तूवरचा रेट हा काय होतो, सतत बदलणारा आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं की प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर तुम्हाला तो रेट प्रत्येक ठिकाणी सेम असेल असंच नाही, तर प्रत्येक वेळी तो बदलत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आतापर्यंत आपण जे पाहिलेला आहे त्याच्यावरून एक्झाम्पल साठी आपल्याला काही फॉर्म्युलेज गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते फॉर्म्युले तुम्ही यूज करायचे आहेत ते तयार केलेले फॉर्म्युले आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. सेकंड आहे रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. त्यानंतर आता इथं पहा, तर हेच फॉर्म्युले दोन तयार होतात. रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST, म्हणजेच अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST इक्वल असेल. तर रेट ऑफ GST म्हणजेच अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ CGST प्लस SGST. त्यानंतर रेट ऑफ CGST is equal to rate of SGST is equal to rate of GST upon 2. म्हणजेच काय, तर
हे दोन्ही रेट समान असले तर ते कसे असतात, जीएसटीचे हाफ असतात. मग अमाऊंट साठी तसंच, अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ जीएसटी अपॉन 2. सिमिलरली नेक्स्ट जो आहे तो आहे टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू म्हणजे आपण ऍडिशन करून घेतली होती पहा सॅम्पल मध्ये. टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. आता फक्त जीएसटी दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि त्याचबरोबर टोटल व्हॅल्यू साठी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ सीजीएसटी प्लस अमाऊंट ऑफ एसजीएसटी. तर अशा पद्धतीचे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये आपल्याला यूज करायचे आहेत. आणि एक्झाम्पल मध्ये यूज करत असताना फॉर्म्युलांचं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. जिथं रेट आहे, समजा अमाऊंट वगैरे जर असेल तर रेटच्या ऐवजी अमाऊंट ऑफ सीजीएसटी, अमाऊंट ऑफ एसजीएसटी. इथं तसंच जिथं जिथं आपल्याला गरज पडेल तसं फक्त चेंजेस करायचे. रेटच्या ऐवजी अमाऊंट आलं तर अमाऊंट घ्यायचं, अमाऊंटच्या ऐवजी रेट आलं तर रेट घ्यायचं. तर हे अशा पद्धतीनं काही फॉर्म्युले आपण काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. तर एक्झरसाइज आपण काय करूयात पाहूया.